लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक मंडळ निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका. नमस्कार महाराष्ट्र, आपण पाहत आहात सिटी लाईन न्यूज संगमनेर. आपण आज आलेलो आहोत संगमनेर तालुक्यातील 18 भागात असणाऱ्या वरवंडी या ठिकाणी, वरवंडी गावच्या स्मशानभूमीमध्ये. वरवंडी गावचे ग्रामसेवक कराळे भाऊसाहेब यांच्या माध्यमातून आज वरवंडी गावच्या विकासाचे काम आपण बघणार आहोत. ते वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीचे काम त्यांनी आज हाती घेतलेले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत ग्रामसेवक सरपंच यांच्या मदतीने, यांच्या संगनमताने आज निधी उपलब्ध करून देण्यात आला. प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात झाली. त्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. JCPच्या साहाय्याने कंपाऊंडच्या आतमधील असलेले खड्डे बुजवण्यात आले व त्यावर मुरमीकरण करून ग्रामस्थांना बसण्याची सोय देखील करण्यात आली. त्याचप्रमाणे मागील वर्षी या ठिकाणी PVM ब्लॉक देखील त्यांच्या माध्यमातून बसवण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 3 महत्त्वपूर्ण गोष्टी झालेल्या आहेत. याच पंचवार्षिकमध्ये स्मशानभूमीचे काम देखील हाती घेण्यात आले. त्याचप्रमाणे PVM ब्लॉकचे काम देखील हाती घेण्यात आले व आज अखेर या ठिकाणी असलेला कचरा व खड्डे बुजवण्याचे काम देखील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कराळे भाऊसाहेब यांनी वरवंडी गावच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून व फोनद्वारे वरवंडी गावातील युवक व ग्रामस्थांना मदतीचे आवाहन केले होते की आपण प्रत्येकी 1200 रुपये द्यावेत. या ठिकाणी आपल्याला वृक्षारोपण करायचे आहे. त्यांच्या या आव्हानाला गावातील प्रतिष्ठित नागरिक व युवकांनी देखील प्रतिसाद दिला व कुठलेही पैसे न घेता, कुणाचंही आशयाखाली किंवा कुणाच्याही सांगण्यावर न जाता स्वतः श्रमदान करत ग्रामसेवकांना साथ दिली. ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीचे बरेचसे कामं बाजूला ठेवत या कामाला प्रायोरिटी देत, प्राधान्य देत, स्वतः उपस्थित राहून, स्वतः उभे राहून हे काम उत्कृष्ट कसे होईल याकडे जास्त भर दिला. JCPच्या साहाय्याने खड्डे घेऊन त्यात झाडे बसवून, झाडे जगण्याकरिता या खड्ड्यांमध्ये माती टाकण्यात आली. या कामासाठी वरवंडी गावच्या युवकांनी देखील मोठे श्रम घेतले. अगदी विनामूल्य असे श्रमदान वरवंडी गावातील युवकांनी केले. वरवंडीतील युवक बापू मारुती गागरे यांनी आपल्या जवळ असलेला ट्रॅक्टर या कामासाठी दिला. तर सतीश गागरे यांचा JCP देखील या कामासाठी त्यांनी उपलब्ध करून दिला. या कामाचे काहीशी रक्कम त्यांनी कमी घेतो असे ग्रामसेवकांना सांगितले.
परंतु काम चांगले झाले पाहिजे याकडे त्यांनी भर दिला. जेसीबीच्या माध्यमातून स्मशानभूमीत असलेले खड्डे बुजवण्यात आले. मुरमीकरण देखील करण्यात आलं. गावातील गटतट बाजूला ठेवून ग्रामस्थांनी देखील उत्कृष्ट असा प्रतिसाद या कामासाठी दिला व वृक्षारोपण करण्यासाठी मदत पैशांच्याद्वारे पैसे गोळा करून करण्यात आली. गावातील तरुण लहू गागरे यांनी देखील आपली टँकरद्वारे मदत या झाडांना पाण्यासाठी टँकर अवेलेबल करून दिला व ग्रामसेवकांनी गावातील नागरिकांच्या मदतीने अहिल्यानगरला जाऊन नर्सरीमधून साधारणतः 4-5 वर्षाची रोपे शार्दूल नर्सरी अहिल्यानगर या ठिकाणावरून आणली. त्यामध्ये वड, पिंपळ, लिंब, नारळ, चिंच, करंजी व इतर अधिक काही झाडांचा समावेश यामध्ये आहे. जे झाडे कमी पाण्यावर जगतील असे देखील झाडांचा जास्तीत जास्त वापर यांमध्ये करण्यात आला. प्रामुख्याने वडांच्या झाडांची लागवड या ठिकाणी जास्त करण्यात आली. याचा उद्देश एकच होता की उन्हाळ्यामध्ये बसण्यासाठी सावली मिळाली पाहिजे. यावेळेस गावातील बहुतांश नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. युवक देखील उपस्थित होते. त्यांच्याद्वारे श्रमदानाद्वारे या ठिकाणी झाडे बसवण्याचे काम ग्रामस्थांच्या माध्यमातून करण्यात आलं. गावातील तरुणांनी एकत्र येत कुठलेही पैसे न घेता श्रमदानातून गावचा विकास कसा होईल याकडे भर देत काम उत्कृष्टरित्या पूर्ण केले. हा बस आहे. पैसे देऊन झाडे लावणे हे फार सोपे आहे, परंतु या झाडांचे संगोपन करणे त्याहून देखील कठीण आहे. कारण वरवंडी हे गाव पाठरा भागावर येत असून
या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची देखील परिस्थिती चिंताजनक आहे. तरी देखील हे झाडे कसे जगवायचे याचा देखील मोठा प्रश्न या गावकऱ्यांच्या समोर आहे. या वृक्षारोपणाच्या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष गुलाब भोसले यांनी देखील भेट दिली, परंतु ते वरवंडी ग्रामपंचायतमध्ये आपल्या खाजगी कामासाठी या ठिकाणी आलेले होते. ग्रामसेवक स्मशानभूमीत असल्या कारणाने त्यांनी स्मशानभूमीत यायचे ठरवले, परंतु योगायोगाने स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण चालू होते. ते या ठिकाणी आल्या कारणाने त्यांच्या हाताने देखील एक झाड या ठिकाणी लावण्याचे ठरवले आहे व ग्रामस्थांनी त्यावेळेस त्यांच्याकडे वरवंडी स्मशानभूमीमध्ये पत्रा शेड मिळावे अशी देखील अपेक्षा त्यांच्याकडे वर्तवली. त्यांनी देखील सकारात्मक उत्तरे देत वरवंडी ग्रामस्थांना मी नक्कीच प्रयत्न करेन असे देखील आश्वासन यावेळेस त्यांनी दिले. स्मशानभूमीमध्ये पत्रशेडची गरज असल्या कारणाने पत्रशेड मिळावे अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी त्यांच्याकडे होती. त्यांनी देईनच असे नाही सांगितले, परंतु मी त्यासाठी प्रयत्न करेन असे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. वृक्षारोपण अंतिमतः पूर्ण झाल्यानंतर वरवंडी गावचे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक त्यांनी युवकांचे, गावातील नागरिकांचे आभार मानले की आपण माझ्या सांगण्यावरून आपण सर्व एकत्र येत मदत केली व गावचे स्मशानभूमीचे नंदनवन केले. गावची स्मशानभूमी हा गावचा आरसा असतो हे देखील त्यांनी यावेळेस ग्रामस्थांसमोर सांगितले. सर्वांचे आभार मानत पुढे संगोपन करावे असे देखील त्यांनी सूचना ग्रामस्थांना केला. यावेळेस गावातील नागरिक अर्जुन रावबा वरपे यांनी उन्हाळ्यामध्ये 3 टँकर पाण्याचे मी स्वखर्चाने माझ्या पद्धतीने आणून त्या झाडांना घालेल असे देखील आश्वासन ग्रामसेवकांना दिले. ग्रामसेवकांच्या सांगण्यावरून बरेचसे ग्रामस्थ या Cara, velho.